विमान अपघातात अजितदादांचा दुर्दैवी अंत झाला. पण हा अपघात घडण्यामागे कोणाचा हात होता? अखेर आरोपीला अटक झाली. एक असा व्यक्ती ज्याला ताब्यात घेऊन त्याची 6 तास कसून चौकशी झाली आणि त्या चौकशीमधून या अपघाताविषयी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता, अखेर ती माहिती समोर आली. बुधवारी 28 तारखेला सकाळी 8:45 जेव्हा बारामतीमध्ये विमान लँडिंग होत असताना भीषण अपघात घडला. सुरुवातीला सांगितलं गेलं धुक्यामुळे रनवे दिसला नाही, वैमानिकाची चूक असे. पण जेव्हा DGCAने ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला तेव्हा जी प्राथमिक माहिती समोर आली त्यातून 5 गोष्टी उघड झाल्या. पण या गोष्टीने महाराष्ट्राला गोंधळात टाकलं, कारण की तांत्रिक बाबी कुणालाच काही समजलं नाही. संपूर्ण महाराष्ट्राला शंका येत होती की अपघात नसून दुसरंच काहीतरी होतं. या प्रकरणाचा सूत्रधार कुणीतरी आहे, पण अखेर तो संशय खरा ठरला. एका संशयास्पद व्यक्तीला अटक झाली असून त्याची कसून चौकशी झाली आहे आणि या चौकशीत हा अपघात होता की वेगळंच काहीतरी अशी धक्कादायक सत्य माहिती समोर आली, जी ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ आली. या घटनेला होऊन 4 दिवस उलटून गेले आहे, पण गेल्या 4 दिवसामध्ये तपासाची चक्र इतक्या वेगानं फिरली की ज्यामध्ये या विमानाशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा इतिहास तपासला गेला. ज्यामुळे कालपर्यंत जे टीव्हीवर दाखवलं गेलं, ज्या बातम्या दाखवल्या गेल्या, त्या सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या. वैमानिक म्हणजेच विमान चालवणाऱ्याची माहिती समोर आली. त्यानंतर हा अपघात नसून हे दुसरंच काहीतरी असण्याचा संशय पहिल्यांदा बळावला होता. मग कोण आहे तो व्यक्ती? काय कबुली दिली? 6 तास चौकशीत असं त्याने त्या विमानाविषयी काय सांगितलं? कोणते 5 पुरावे समोर आले? मग खरंच हा अपघात होता की दुसरंच काहीतरी धक्कादायक सत्य या आरोपीने उघड केलं आहे? चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. पहा, अजितदादांच्या दुर्दैवी घटनेला जवळपास 4 दिवसांहून अधिक कालावधी झाला. दादांचे अंत्यसंस्कार झाले, रक्षा विसर्जन झालं आणि त्यानंतर लगेच काल ज्या राष्ट्रवादीच्या नवीन अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांनी पदभार घेतला आणि त्यानंतर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या. आता ही चर्चा तिकडे सुरू होती, त्या ठिकाणी हे वातावरण दिसत होतं. पण इकडे तपास यंत्रणा अतिशय वेगानं काम करत होती. तपास यंत्रणेने असे 5 पुरावे शोधले आहेत की ज्याने या प्रकरणाची खरी बाजू समोर आणली. 5 पुरावे आणि 1 आरोपी. त्याच आरोपीची कसून चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये आरोपी फुटला. आरोपीने सगळं सांगितलं. आता त्यामुळे हे प्रकरण साधं राहिलेलं नाहीये. सुरुवातीला अपघात असं सांगितलं जात होतं, टीव्हीवर कारण दिले जात होते, पण आता सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या, कारण की आरोपीने सगळं खरं सांगितलं. मग सगळ्यात आधी कोणते ते 5 पुरावे समोर आले? आरोपीला कशा पद्धतीने अटक झाली? आरोपीचं नाव काय आहे? आरोपीने काय माहिती सांगितली? सगळं आपण पाहतोय. पुराव्यांमधला जो पहिला पुरावा होता तो अतिशय वेगळा होता. खरं तर आरोपीला पकडण्याची सुरुवातच पहिल्या पुरावापासून झाली होती. हा पुरावा होता नवीन आलेला CCTV व्हिडिओ. हा असा CCTV व्हिडिओ होता की जो आजपर्यंत समोर आला नव्हता. CCTV व्हिडिओ समोर आला आणि त्यातच आरोपी दिसला. दुसरा पुरावा याच्यात असा होता की स्वतः अजितदादांचे ड्रायव्हर जे आहेत ते 26 वर्षापासून दादांबरोबर काम करत होते. त्यांनी देखील एक अशी वेगळी गोष्ट सांगितली, एक आतली गोष्ट सांगितली. ड्रायव्हर म्हणाले दादा वाचले असते जर त्यांनी हे केलं असतं तर. ड्रायव्हरने देखील एक महत्वाचा पुरावा दिला आणि यातला शेवटचा पुरावा म्हणजे त्या आरोपीची चौकशी. आरोपीचा जो जबाब आहे तो आहे. आरोपीने आता जवळपास अटक केल्यानंतर त्याची चौकशी झाली आणि चौकशीत सगळं उघड झालं. सगळ्यात आधी आपण त्या पुराव्यांवर नजर टाकतोय. पुराव्याने काय सिद्ध होतंय? नेमका अपघात आहे की दुसरंच काही ती हे पुराव्यातून जाणून घेतोय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जो यातला 5 नंबरचा पुरावा आहे तो म्हणजे त्या व्यक्तीने दिलेली कबुली आहे. त्या व्यक्तीने हे सगळं षड्यंत्र केलं की अशी शंका पोलिसांना CID ला आली होती. मग त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशी सुरू झाली. 6 तास तब्बल चौकशी झाली आणि त्यानंतर शेवटचा सगळ्यात महत्वाचा मोठा पुरावा समोर आला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तपास यंत्रणेला सुरुवातीला समजलं होतं की अपघाताचं कारण तांत्रिक किंवा मानवी चूक यापैकी असू शकतं. पण जेव्हा एक असा व्हिडिओ समोर आला, एक असं CCTV फुटेज समोर आलं, या CCTV फुटेजमध्ये ते विमान वेगळ्याच पद्धतीनं उडताना दिसलं आणि त्यामुळे संशयाची सुई त्या आरोपीकडे वळाली. खरं तर पहिल्याच पुराव्यामुळे आरोपीची अटक व्हायला सुरुवात झाली होती. ते CCTV फुटेज होतं, तो पहिला पुरावा होता. हा फुटेज हे विमानाचं असं
फुटेज होतं ते अशा अँगलमधून घेतलं गेलं होतं की जे आतापर्यंत कोणती त्या अँगलनं फोटो त्याचा घेतला नव्हता. हे विमान हवेत उडत होतं, ते अचानक एका बाजूला पलटी झालं. जशी युद्ध विमानं कलाबाजी दाखवतात, हवेमध्ये उलटे पलटे होतात, हवेत कसरती करतात, अगदी तशाच पद्धतीनं टेक्निकल भाषेत या विमानानं बॅरल रोल केला होता. हा बॅरल रोल त्यांनी का केला? बॅरल रोल म्हणजे पलटी त्यानं का घेतली? मग पलटी घेतली का इंजिन बंद झाल्यामुळे ती झाली, की इंजिनमध्ये बिघाड झाला होता? मग इंजिनमध्ये बिघाड झाला होता तर तो कुणी केला होता? मग या विमानाचा बिघाड करायला तिथे कोण कोण होतं? अशा प्रकारचे शंका आता तिथे निर्माण झाल्या होत्या आणि त्याचनंतर ते अटक सत्र सुरू झालं. या चूक कोणाची असू शकते या दृष्टीने आता तपास सुरू झाला होता आणि मग त्या व्यक्तीला चौकशीसाठी आणण्यात आलं, अटक झाली आणि मग सगळी माहिती समोर आली. पहिला पुरावा होता व्हिडिओचा, दुसरा पुरावा आला डायरेक्ट ब्लॅक बॉक्स मधून आणि त्यानंतरच खरी अटकेला सुरुवात झाली होती. ब्लॅक बॉक्स मध्ये समजलं की ज्यावेळेस हे विमान शेवटच्या क्षणी तिथे खाली पडत होतं तर त्यावेळेस मेडे असा सिग्नल दिला जातो. मेडे असे शब्द पायलट कडून उच्चारले जातात, पण ते मेडे उच्चारले नाही, तिथे काही उच्चारलं गेलं नाही आणि त्यामुळे खरं तर याची सुई दुसरीकडे जाऊन जात होती. व्हिडिओ क्लिप आली, ब्लॅक बॉक्स मधली व्हॉइस रेकॉर्डिंग आली आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आरोपीला अटकेचा. आता शंका वाढत होती, कुणीतरी आहे ज्याने विमानामध्ये काहीतरी केलं असावं, विमानात बिघाड केला असावा अशी शंका त्या ठिकाणी येत होती आणि आता ते नाव आता समोर येणार होतं. त्या आरोपीला आता पकडून आणलं होतं, त्याची चौकशी सुरू झाली होती. तिसरा पुरावा जो होता तो तेवढ्यातच सापडला आणि ज्यामुळे सगळे जे पुरावे होते किंवा सगळी जी माहिती होती ती आता त्याच्यातून बाहेर येणार होती. तिसरा पुरावा होता खालून त्या विमानाकडे पाहणारी लोक, खालून जी लोक तिथे त्या गावात उपलब्ध होती. काही शेतात काम करत होती, काही चहाच्या टपरीवर बसलेली होती, तर काही कट्ट्यावर बसून वरबलत होती. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की त्या विमानाने जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच त्याचे भीषण स्फोट झाल्याची माहिती, अशा प्रकारची शंका काही लोकांना वाटत होती. मग नेमका स्फोट आधी झाला की नंतर झाला हा देखील तिथे संशय बळावला होता. पण सगळ्यात महत्त्वाचा पुरावा होता चौथा पुरावा, ज्यामध्ये आरोपीचं नाव समोर आलं, तो म्हणजे विमानाचा इतिहास. विमानाचे रिपोर्ट चेक करण्यात आले. विमान उडण्याआधी ते कोणत्या कंपनीचं आहे, ते त्याचा इतिहास काय आहे, त्याचे सगळ्या गोष्टी पार्टना पार्ट चेक करण्यात आला आणि त्याच वेळेस याच करीमध्ये समजलं की ते विमान VSR कंपनीचं होतं. कंपनीचे मालक कॅप्टन VK सिंग आणि रोहित सिंग हे पिता पुत्र या कंपनीचं जे त्या ठिकाणी मालक होते. पण या कंपनीचा रेकॉर्ड अतिशय खराब होता. जेव्हा तपास यंत्रणा दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात पोहोचली तर तिथं शटर ओढलेलं, कर्मचारी पसार होते, तिथे एकही व्यक्ती नव्हता. पण अखेर पोलिसांनी जाळं टाकून एका व्यक्तीचा सापडवला आणि त्याची 6 तास चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये ते धक्कादायक सत्य बाहेर आलं. विमान 16 वर्ष जुनं होतं. वैमानिक देखील मद्यपान केल्यामुळे 2दा त्याला बडतर्फ करण्यात आलं होतं. अशी खराब हिस्ट्री असणारा वैमानिक त्या विमानात बसलाच कसा, कोणी त्याला बसवला, कोणतं ते सदोष विमान का दिलं गेलं, अखेर सगळी माहिती समोर येणार होती. अखेर त्या व्यक्तीला अटक केली. तो व्यक्ती कोण होता? तर तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून VK व्हेंचरचा मालक होता, ज्याने कदाचित आपल्या स्वार्थासाठी पैशाच्या हवासापोटी निकृष्ट दर्जाची विमानं प्रवासासाठी उपलब्ध करून दिली. वैमानिक विमानात तांत्रिक दोष असूनही, वैमानिकाचा इथं डागाळलेला असूनही दादांसारख्या मोठ्या नेत्यांची जीवाची पर्वा केली गेली नाही. तपासात असं समोर येऊ शकतं अशी माहिती, अशी शक्यता आता वर्तवण्यात येते. मालकाला अटक झाली, त्याच्यावर आता गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. अजितदादांसारखा एक लोकनेता अशा प्रकारे एका कंपनीची निष्काळजी आणि एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मालकाच्या चुकीमुळे आपल्यातून गेला, हे महाराष्ट्राचं खरं तर दुर्दैव आहे. आता त्याची कसून चौकशी होत आहे, त्याच्यावर गुन्हा देखील त्या ठिकाणी होणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी माहिती आपण ऐकली आहे तर ही सध्या उपलब्ध असणाऱ्या विविध सूत्रांवर आणि तर्कावर आधारित एक शक्यता आहे. हा अंतिम निकाल नाही, त्यामुळे सर्वांनी संयम राखणं गरजेचं आहे. पण एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? विमानाचा काही बिघाड होता? वैमानिकांनी मेडे कॉल का दिला नाही? कंपनीचा जुना रेकॉर्ड खराब होता का दुसरंच याच्या मागे काही कारण होतं? हा निव्वळ योगायोग होता की याच्या मागे काहीतरी मोठं कारस्थान असू शकतं? तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत काय आहे? तुम्हाला हा अपघात वाटतो की दुसरंच काही? नक्की कमेंट करून कळवा, कारण की तुमच्या कमेंटने या विषयावरची चर्चा जिवंत राहील. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा सविस्तर अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.